या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मड्डी वस्ती जुना तुळजापूर नाका परिसरात मी वडार महाराष्ट्राचा संघटना आणि तमाम वडार समाजाच्या वतीनं समाजाचं श्रद्धास्थान बजरंग बलीची 51 फुटी मूर्ती साकारण्यात आली असून लवकरच अनावरण होणार आहे. या निमित्तानं समाज बांधवांना संघटित करण्यासाठी एक प्रयत्न करण्यात येत असल्याचं मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी सांगितलं. प्रत्येक समाजाचं एक श्रद्धास्थान असतं, त्याचप्रमाणे वडार समाजाचं आराध्य दैवत बजरंग बली असल्यानं राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सोलापूर इथं महत्वाच्या ठिकाणी तब्बल 51 फूट उंचीची बजरंग बलीची मूर्ती साकारण्यात आली असून यासाठी तब्बल 10 वर्षांचा कालावधी लागलाय. ही मूर्ती मूर्तिकार शेखर शहाणे यांनी साकारली आहे. यावर्षी हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला दुग्धाभिषेक करण्यात आला. आणि जयंती दिवशी महाआरती आणि महाप्रसाद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यासह विविध धार्मिक कार्यक्रम, संघटनांचे मेळावे या निमित्तानं घेऊन वडार समाजाला संघटित करण्याबरोबरच त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं चौगुले यांनी सांगितलं. लवकरच या मूर्तीचं अनावरण मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, शहरातील सर्व आमदार यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आणि मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. समाजाला एक संघ बनवून बळकटी निर्माण करण्याची प्रेरणा बजरंग बलीच्या माध्यमातून मिळत असल्यानं आमचं आराध्य दैवत बजरंग बलीची मूर्ती साकारण्यात आल्याचं मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी सांगितलं. हनुमान जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. महाराष्ट्रात 51 फूट हनुमान हा सोलापूरमध्ये श्री विष्णू तरुण मंडळ व वडार समाज आणि मी वडार महाराष्ट्र या संयुक्त विद्यमानाने इथं बसलेला आहे. प्रत्येक समाजाचा एक आराध्य दैवत असतो. जसे की भगवानगडावर सर्व आमचे बंजारी समाज एकत्रित येतात, त्याचबरोबर पोहरा गडावर आमचा लमाण बांधव एकत्रित येतो, त्याचबरोबर दलित बांधव आमच्या चैत्यभूमीवर एकत्र येतात. तसं या तमाम महाराष्ट्रातल्या वडार समाज एकत्रित येऊन आमच्या समाजाच्या रूढी परंपरा आणि इतर सामाजिक देवाणघेवाण करण्यासाठी एक स्थळ म्हणून आम्ही या 51 फुटाचा हनुमान मंदिर स्थापना केलेली आहे. उद्या या हनुमान जयंतीनिमित्त आमच्या इथं आज रोजी दुग्धाभिषेक करण्यात आला. त्याचनंतर हनुमान मूर्ती व्यवस्थित धुवून घेण्यात आली. उद्या महाप्रसादाचं वाटप, खीरचं वाटप होणार आहे. उद्या सकाळी महाअभिषेकसुद्धा होईल. अशी या 51 फूटच्या मंडळाच्या सर्व आमचे अध्यक्ष वगैरे सर्व पदाधिकारी त्यांनी ठरवून करत असतात. पिढी परंपराप्रमाणे या 51 फूट हनुमानचा आज दूध अभिषेक आणि पाण्याला स्वच्छ धुवून घेण्यात आला. गेल्या 10-12 वर्षापासून या 51 फूट हनुमानचा जे काय पेंटिंग पडलं आहे, शासनाला एवढंच विनंती करतो की ह्या शासनाच्या दरबारी आम्ही चक्रा मारून आमचे सगळं काय झिजून गेलं तरी पण आमचे पाठपुरावा होत नाही. शासनाने दखल घेऊन पाठपुरावा करून या महाराष्ट्राचा वैभव आणि सोलापूर जिल्ह्याचा वैभव व्हावा ही आमची अपेक्षा आहे. इकडं पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, इकडं स्वामी समर्थाचं मंदिर आहे, इकडं तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि जाताना सोलापुरात पहिला प्रवेशद्वार म्हणजे 51 फूट हनुमान आहे. 51 फूट हनुमानाचं दर्शन व्हावं आणि सोलापूरचं लौकिक व्हावं. खान संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर, समाजाचे पाटील बाबूराव निंबाळकर, विष्णू मुधोळकर, अरुण चौगुले, राजू चौगुले, शंकर चौगुले, बालाजी निंबाळकर, राजू चौगुले, राजू निंबाळकर, अबू चौगुले, दिलीप भांडेकर, नागनाथ निंबाळकर, लक्ष्मण विटकर, लहू बंदपट्टे, रवी शिंदे, अनिल चौगुले यांच्यासह पदाधिकारी प्रयत्न करत आहेत.